मुरुड हा संघ. तिसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला स्वर्गीय चंद्रकांत स्मृती जितुबाई जिते विरुद्ध ओमसाई बंगारवाडा आणि चौथा सामना असेल केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिवलीवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय माता दी दिघोडे असे हे संघ आज आपल्याला पाहायला मिळतील. तर क्षेत्रक्षण लावून घ्या, सलामीची जोडी पाठवा. श्री केदारनाथ 11 आणि जाऊया जशी होईल पुन्हा त्या मॅचला सुरुवात. ऐकूया पहिल्या सत्रासाठी आमचे वरिष्ठ समालोचक आमचे मार्गदर्शक काका मात्रे सरांचा आवाज. हॅलो. तर धन्यवाद आमचे समालोचक दीपकदादा पाटील पळसपे यांचा आवाज आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकलात. आणि एक अतिशय मोठा सामना, अगदी 59 धावांचा लक्षाचा पाठलाग असं वाटत होतं की हंसिका 11 जयहनुमान दापोली संघाने मोठी धावसंख्या धावपलकर नोंदवले, पण तिचा व्यवस्थित पाठलाग क्रिशा 11 जयहनुमान दापोली संघाने केलं. खरं तर विशालदादा जितेकर बाद झाल्यानंतर असं वाटत नव्हतं की हा सामना जिंकला जाईल, पण क्रिकेट आहे, सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेट ज्याला म्हणलं जातं. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटची स्पर्धा ज्याच्यामध्ये कोण संघ विजय होईल ते सांगता येत नाही, हे योगदान नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्याच माध्यमातून क्रिशा 11 जयहनुमान दापोली संघ दुसऱ्या फेरीत दाखवते. या संघाचं हार्दिक अभिनंदन, विशालदादा जितेकर यांचं हार्दिक अभिनंदन. आणि हंसिका 11 जयहनुमान दापोली संघाला पुढील स्पर्धेसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि वळी आपण दुसऱ्या सामन्याकडे. आजच्या 9व्या दिवसातली दुसरा सामना वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस प्रमोद स्पोर्ट्स सोनारी या संघाने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले. आणि मुरुड तालुक्यातून आलेलं श्री केदारनाथ 11 तळेखार या संघाला प्रथम फलटी आमंत्रित केले. मैदानामध्ये आपण पाहिलं तर स्वर्गीय राजीव गांधी मैदानामध्ये अनेक क्रिकेटपट रसिक त्यांनी क्रिकेटवर खरं तर प्रेम केलं. खरं तर असं म्हणतात की 142 करोड भारतीयामध्ये प्रथम क्रमांक जर खेळाच्या आयुष्यात म्हणाला तर निश्चितच क्रिकेट असं म्हणलं जातं. आणि त्यानंतर पनवेल तालुक्याचा विचार केला किंवा अलिबाग तालुक्याचा विचार केला किंवा पुणे सांगली त्यांनी सातारा जिल्ह्याचा विचार केला तर बैलगाडा शर्यती हे निश्चित योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. तर त्याच्यावर खूप मोठं प्रेम करणारी मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. तर वळी आपण क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपती युद्धाकडे. मी आजपर्यंत मराठी समाजक काका म्हात्रे अलिबाग रायगड पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आणि मैदानाकडे आपण वळूया. या स्पर्धेचं अर्थात स्वर्गीय जुली तेजस म्हात्रे यांच्या स्मरणार्थ एक क्रिकेट स्पर्धा पाहत आहे. 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांसाठी आयोजक सन्मानित तेजदा म्हात्रे सरांनी सांगितलं की नियम समजावून सांगितले. सामना बरोबर त्याला तर अर्थातच सुपर ओव्हर येथे घेतलेले आमच्यासोबत गुणलेखक म्हणून कांचनदादा पालकर सर या ठिकाणी आहेत. आणि वळी आपण मैदानाकडे. सलामी जोडी मैदानामध्ये विजय घाणेकर सर स्वतः सरपंच आहेत. त्याचबरोबर क्रिकेटमध्ये खूप प्रेम व्यक्त करणारी हे योगदान. पहिला चेंडू खेळत होते, उंच निश्चितच योगदान आपण पाहायला मिळालं. आणि या ठिकाणी बॅटचा स्पर्श झालाय आणि या 0 या धावसंख्येवर मात्र पहिली सफलता मिळते ती सोनारी संघाला. आणि गोलंदाज या ठिकाणी होता, पहिलं षटक फेकणारा गोलंदाज आदेश कडू यांना ते यश मिळालं. आणि अगदी निर्णायक क्षणीमध्ये बॅटचा स्पर्श होती, यष्टीच्या चेंडू विसावला. खरं तर डकआउट म्हणून ज्याला म्हणलं जातं. या ठिकाणी विजय घाणेकर सर या ठिकाणी मैदानातून परतले 0 या धावसंख्येवर. 17 जुलै 1866 ही जी घटना घडली होती ती प्रिन्स ऑफ वेल्स इंग्लंडचे राजपुत्र 0 या धावसंख्येवर बाद झाले.
आणि त्यानंतर अंड्याचा आकार बदकाच्या अंड्याचा आकार हा शून्याच्या आकाराचा असं म्हणलं जातं आणि या ठिकाणी वृत्तपत्रात ते लिखाण आलं की राजपुत्र हे डकआउट झाले बदकाच्या अंड्यावर बसून परतले आणि तेव्हापासून शून्यावर बाद होणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला मात्र डकआउट असं म्हणलं जातं बदकाच्या अंड्यावर परतला आणि या ठिकाणी मात्र निश्चितच निराश मनाने संघनायक आणि त्याचबरोबर सरपंच विजय घाणेकर सर मैदानात रूपात 0 धावसंख्या नवीन फलंदाज कैलास पाटील कारण तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अतिशय महत्त्वाचा खेळाडू असं म्हणतात आणि गोलंदाज आदेश कडूला पहिलं यश मिळालं दरम्यान यावी हलकासा टॅप करण्याचा प्रयत्न केला चेंडू पण पाहता तो गेला तर शॉर्ट पॉईंटच्या दिशेने क्षेत्रक्षेत्र चेंडूवर ये पण एक धावीचं योगदान मिळालं पहिली धावपल करायचं दुसऱ्या चेंडूवर खरं तर पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद झालं की आपल्याला नेहमी आठवण होते ती अर्थात पाकिस्तान संघाच्या इंजमाल उल हक याची आणि त्यानंतर भारतासाठी निलेश कुलकर्णी यांनी श्रीलंका या संघाविरुद्ध शून्य पहिल्या चेंडूवर पहिला फलंदाज बाद केला होता आणि आतापर्यंत 23 असे गोलंदाज आहेत ज्यांनी पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केले दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू थोडासा हवेमध्ये होता पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चूक केली क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र पॉईंट क्षेत्रामधून मारतात शॉर्ट कव्हरमधून येतोय एक धावीचं योगदान इथे मला एक धाव मिळते ती तेजस कातकरला 1 मिनिट एक कल्पेश पाटीलला धावपलका धाव येतात 1 गडी बाद 2 5 षटकांचा सामना आहे खरं तर श्री केदारनाथ इलेवन तळेकर मुरुड संघात दुर्वलचा प्रवास करून सकाळी 5 वाजता निघालेत मुरुडमधून आणि या ठिकाणी ते अगदी बरोबर वेळेवर पोहोचले हे योगदान आहे त्यांचं अभिनंदन दरम्यान यावेळी मात्र हा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न चोरटी धावण्याचा प्रयत्न इथे अंगाशी आला असता आणि या संघाशी आलंय फलंदाज धावचीत होऊन परततोय आणि दुष्काळ 13 महिने ज्याला म्हणलं होतं या ठिकाणी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज धावचीत येऊन परतला आणि कैलास पाटील याची खेळी मात्र एका धावेवर समाप्त होते दुसरा फलंदाज इथे गमावलाय ते तळेकर संघाने 2 बाद 2 नाजूक अवस्था बुडती नौका पहिल्या येण्यासाठी एका नाकव्याची नावण्याची गरज असते असं नेहमी म्हणतात ते कोळी बांधव आणि खरं तर आपण अलिबाग मुरुड हे तालुक्यांचा विचार केला तर अरबी समुद्राच्या बाजूला असणारे हे तालुके तुम्हाला पाहायला मिळतात आणि निश्चितच ते कोळी बांधवांचा आपल्याला निश्चित आठवण होते की बुडती नौका पहिल्या येणारा नाकवा कोण असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय 4थ्या क्रमांकावर येतोय फलंदाज प्रशांत ठाकूर पहिले षटक हे थोडंसं निश्चित घातक षटक ठरते ती श्री केदारनाथ इलेवन तळेकर मुरुड या संघाला कारण संघनायक परतले 0 धावसंख्या त्यांच्या धावचीत होऊन परतले ते फलंदाज कैलास पाटील आणि दरम्यान गोलंदाज आदेश कडू या ठिकाणी चेंडूला लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावलाय लॉंग ऑनला येतो एक सुंदर गगनभेदी गगनचुंबी षटकार साधावसाठी ताकद होती ताकदीचा वापर केला टायमिंग देखील वापरलं गेलं ते फलंदाजच्या माध्यमातून आणि हा षटकार तेजस काटकरच्या बॅटमधून ज्याला खरं तर संजीवनी षटकार असं म्हणलं जातं कारण गरज आहे अशा धावांची मगाशी तुम्ही पाहिलं 59 धावांचा देखील पाठलाग सहजगत्या केला तो क्रिशा 11 जयमान दापोली संघाने त्यामुळे इथे धावपल घेणं आवश्यक आहे कारण 5 षटकात 90 धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये गेल्या 8 दिवसामध्ये इथे पाहायला मिळालाय त्यामुळे षटकार येतोय टायमिंग चांगलं होतं 6 धावांनी तेजस काटकर पुन्हा एकदा तयार आदेश कडू पुढचा चेंडू यावेळी मात्र आकुटाबे चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला पूल केला चेंडू गेला मिड विकेट आणि अर्धा स्क्वेअर लेग मधून इथे बॅक टू बॅक आलेला सलग दुसरा षटकार 6 धावांचं योगदान इथे मिळालं 6 धावा मिळतात संघाला आणि संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल संघाची धावसंख्या धावपलकावर येऊन पोहोचते ती 14 या धावपलकावर सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय श्री केदारनाथ इलेवन तळेकर मुरुड संघ कारण पहिले 2 फलंदाज अगदी लवकरात स्वस्तात बाद झाले पण त्यानंतर मध्ये आपण पाहिलं तर इथे तेजस कातकरने आक्रमण केले 2 षटकार मारले एक होता तो अर्थात लॉंग ऑनला दुसरा होता मिड विकेट स्क्वेअर लेगला 6 धावांचे योगदान आणि पहिल्या षटकाची सांगता झाली तेव्हा आमचे कांचनदादा पालकर सांगतात की पहिल्या षटकात आदेश कडू सोनारी संघाचे गोलंदाज 14 धावा मागणी ठरले 2 विकेट निश्चित त्यांना 1 विकेट त्यांना निश्चित मिळाली एक फलंदाज धावचीत चेरवाने बाद झाला हे सांघिक यश 14 धावा धावपलकावर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि नवीन गोलंदाज आपण पाहूया खरं तर वैशाली अँड सार्थ एंटरप्राइज तेजस एंटरप्राइजेस प्रमोट स्पोर्ट सोनारी म्हणलं की अर्थातच आपल्याला नेहमी आठवते संदीप पाटील आखाती देशापर्यंत जाणारे योगदान आखाती देशापर्यंत योगदान दिलं होते अर्थातच संदीप पाटील याने खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळते सोनारी गावाचं उरण तालुक्यातला संघ आहे वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज पुढचा पहिला चेंडू इथे मात्र गोलंच्या डोक्यावरून चेंडू घेण्याचा प्रयत्न केला इथे क्षेत्ररक्षक मिस करतोय आणि येतात हा चौकार लॉंग ऑफ लॉंग मध्ये आणखीन एक संजीवनी चौकार
4 धावांचं योगदान इथे मिळालं. 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि 4 धावा इथे धावफलकावर प्रशांत ठाकूरच्या बॅटमधून चौकाराने खातं उघडते. संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते 18. 2 गडी बाद 18 धावा धावफलकावर आल्यात. दरम्यान पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ मधून खेळला. इथे क्षेत्ररक्षक गौतम मिडॉफला पुन्हा एकदा येतो एक सुंदर फटका. बॅक टू बॅक 2 चौकार 4 धावांचा आणखी योगदान. पंचांच्या भूमिकेमध्ये जीवन गावण सर वाघिळीवाडा आणि अमोल काळे सर नवीन पनवेल अर्थात पोदी. खरं तर अतिशय एक युवा पंच आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये जात त्यांनी खूप चांगलं योगदान दिलं आणि खरं तर अभिमान आहे आम्हाला नवीन पनवेल आणि पोदीच्या आमच्या निश्चितच क्रिकेट रसिकांसाठी. वळूया मैदानाकडे. यावी मात्र आडव्या बॅटने खेळायचा. बॅट चेंडूचा संपर्क नाही. यष्टेशक चेंडू येतोय. चेंडूची वेगी इथे मात्र अर्थात शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने यष्टेशक जातोय. 1 धावेचे योगदान. क्रिकेटमध्ये यष्टेशक ही भूमिका अतिशय महत्त्वाची. तुम्हाला पाहिलं मागाशी पहिल्या सामन्यात विशालदादा जितेकर यांनी दिलेलं योगदान अतिशय चांगलं होतं. खूप चांगलं यष्टेशन त्यांच्यामधून पाहायला मिळालं. तर धावफलकावर पाहायला मिळतं ती 22 धावा धावफलकार इथे आल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाज नयन कडू. पुढचा चेंडू बॅट चेंडू संपर्क नाही. चेंडूला उंची दिली होती. गुड लेग्स पाडून चेंडूला उंची पाहायला मिळाली आणि इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झालं. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करते निदा चोंडी सांगता. आपण जर पाहिलं तर अर्थात पॉवर दुसरं षटक 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेरमध्ये असताना गोलंदाज नयन कडू पुन्हा एकदा आपल्या बॉलवर 7-8 बॉलचा रनअप आहे. यावी हा चेंडू हवेतून भिरकावण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. शॉर्ट कव्हरला कोणती चूक करत नाही आणि हा तिसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमवलाय. श्री केदारनाथ इलेव्हन तळेकर मुरुड संघाने फलंदाज बाद होते. प्रशांत ठाकूर ज्याने चौकाराने खातं उघडलं होतं. 2 चौकार मारले होते. 4 चेंडूंचा त्यांनी सामना केला आणि या ठिकाणी मात्र मैदानात तो परततोय. 3 गडी बाद धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 22. असं वाटत होतं या ठिकाणी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला जाईल कारण कैलास आपण पाहिलं तर कैलास पाटील आणि त्याचबरोबर विजय घाणेकर हे बाद झाल्यानंतर असं वाटत होतं तेजस काटकर या ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न करत पण या ठिकाणी बाद झाले आणि अजय वाघिलकर नवीन फलंदाज या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा मैदानात येतोय. तो श्री केदारनाथ इलेव्हन तळेकर मुरुड या संघाचा. दरम्यान पाहूया गोलंदाज नयन कडू खूप चांगलं योगदान इथे देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. छोट्या रनपणी गोलंदाजी करतोय. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू हवेतून त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडीशी हवेची झेप घेतली आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं खूप चांगलं योगदान देतोय. पिट्टू याचं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. आणखीन एक झेल असं वाटत चेंडू सीमापार होईल परंतु आपण पाहिलं शॉर्ट कव्हरला एक सुंदर झेल घेतला आणि खरं तर गोलंदाजी कमाल ही नेहमी आपल्याला पाहायला मिळते. ते क्षेत्ररक्षण जेव्हा तुमचं क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं असतं तेव्हा निश्चितच एक योगदान पाहायला मिळतं आणि त्याच्यामध्ये यशस्वी ठरला तो गोलंदाज. तर 3 गडी बाद 22 धावा 4 गडी बाद 22 धावा धावफलकावर इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. फलंदाज बाद झाला तो अजय वाघिलकर. डकआउट 0 धावसंख्येवर मैदानातून परत आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सदा पाटील यावेळी नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि मुरुड प्रीमियर लीग जी नुकताच आता संपन्न झाली त्यामुळे 10,500ची बोली या खेळाडूला लावली गेली होती. पाहूया एक चांगलं का अगदी काही दिवसापूर्वी मुरुड प्रीमियर लीग ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. तर 2 षटकं समाप्त झालीत. 11ची सरासरी 22 धावा धावफलकावर आल्यात. चांगली गोलंदाजी 8 धावा देत गोलंदाज नयन कडू याने तब्बल 2 विकेट प्राप्त केले. हे खूप चांगलं योगदान पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आदेश कडूने 14 धावा खर्च केला. एक फलंदाजाला माघारी परत होतं. एक फलंदाज धावचीच्या रूपाने बाद झाला होता. 4 गडी बाद 22 धावा धावफलकावर आल्यात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय आणि दिव्यांशू कडू नवीन गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला उरण दुसऱ्या बाजूला सोनारी मुरुड हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जाऊया मैदानाकडे. मोठा रनअप आहे. मध्यम गती मारा. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने डाव्या हाताने यावी फुल टॉस. बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. चेंडूला भिरकावलाय आणि लॉफ्टेड शॉट अर्थातच गगनभेदी गगनद्वे षटकार आपल्याला पाहिला. लॉंग ऑफ
सीमारेषे पलीकडे येतोय 6 धावांचं योगदान. आणि सलग 3 षटकार मारण्यामध्ये यशस्वी ठरला तो फलंदाज तेजस काटकर, ज्याने आतापर्यंत 3 षटकाराच्या माध्यमातून 19 धावांचं योगदान त्याने दिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 28 धावफलकावर. खरं तर खूप चांगलं योगदान आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं. मुरुड हा तालुक्याचा विचार केला तर अर्थात समुद्र सानिध्य हे योगदान, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी नेहमी तुम्हाला पाहायला मिळते. ती मुरुडच्या किनाऱ्यांवर जंजिरा किल्ला आणि त्याचबरोबर नांदगावचा अर्थातच एक सुंदर गणपती सिद्धिविनायक याची आठवण होते. दरम्यान पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट ऑन साईडला लॉंग ऑनला येतोय. एक शानदार षटकार, 6 धावा. पहा, असं वाटत होतं की डावाला आकार येत नाही, परंतु फलंदाज मात्र सलामीला मिळत तेजस काटकर 4 सलग षटकार या ठिकाणी मारतोय. तब्बल 25 या वैयक्तिक धावसंख्येवर पोहोचवतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 34च्या घरामध्ये. एक आक्रमक फलंदाजी जी मगाशी आपण दापोली संघाच्या माध्यमातून पाहिली होती, जी आपण दातुली संघाच्या माध्यमातून पाहिली होती, खेळपट्टीचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला तो फलंदाज तेजस काटकरनी 25 या धावसंख्येवर या ठिकाणी खेळतोय आणि धावा दाखल येतात त्या 34. मोठा रनअप आहे. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने गोलंदाज, डावखरा गोलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज तेजस काटकर तयार. ह्या चेंडू मात्र दिशा टप्पा आणि एक मानसिक दडपण पाहिलं. पंचांचा अर्थात नोबॉलचा इशारा येतोय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमाप्रमाणे फ्री हिट इथे पाहायला मिळेल. एक मानसिक दडपण, कारण काय फलंदाजी केले ते तेजस काटकरने आणि ते दडपण मात्र जाणवलं ते गोलंदाज अर्थात दिव्यांशू कडूवर आणि पाहायला मिळालं. कारण महागडं षटक थोडंसं इथे पाहायला मिळतं ते दिव्यांशू कडू याचं. फ्री हिट पाहूया, या फ्री हिटवर कशा प्रकारे योगदान तेजस काटकर या ठिकाणी देणार. पुढचा चेंडू स्लोवर चेंडू इथे पाहायला मिळाला. पंचांकडे दाद मागितली, पंचांनी हात जमिनीला समांतर गेले, धावा आल्या अवांतर. 1 धावेचं आणखीन योगदान. श्री केदारनाथ इलेव्हन तळेकर मुरुड संघाची धावसंख्या धावफलकावर वेगाने पोहोचते 36च्या घरामध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये. फ्री हिट मात्र कंटिन्यू आपण पाहिलं तर या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन एसटीच्या बरोबर पाठीमागे शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. हिरोशन ऑफसाईडला असताना तेजस काटकर पुढचा चेंडू खेळतोय. हा चेंडूला पुन्हा एकदा फिरकावलंय. पाहुण्यांचं स्वागत. अतिथी कक्षामध्ये मिड विकेटला येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचेपी षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. काय फलंदाजी करतोय फलंदाज, पहा फुटबॉल सारखं त्याला चेंडू दिसतोय आणि या ठिकाणी 6 धावांच्या माध्यमातून संघाला तो घेऊन जातोय 42च्या घरामध्ये. षटक मात्र महागडं ठरतंय ते दिव्यांशू कडूचं आपण पाहायला मिळालं. कारण मी मगाशी म्हणालो की संदीप पाटील एक वेगळं नाव आपल्याला पाहायला मिळालं, ज्याने अखादी देशांबद्दल अर्थातच वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस प्रमोद स्पोर्ट्स सोनारी गावाचं नाव त्याने अखादी देशांबद्दल गेले. संपूर्ण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर 29 खेळाडू असे आहेत की जे आत्तापर्यंत अखादी देशापर्यंत गेलेत. हे योगदान पाहायला मिळालं. आणि मी नेहमी समालोचन करताना नेहमी सांगत असतो की पनवेलमध्ये जेवढं क्रिकेट खेळलं जातं तेवढं महाराष्ट्रामध्ये कुठेही खेळलं जातं. म्हणूनच पनवेल तालुका हा क्रिकेटची पंढरी असं ज्याला म्हणलं जातं. आणि पप्पू अर्थात संदीप पाटील 6 चेंडूमध्ये 32 हा रेकॉर्ड या ठिकाणी आमचे गुणलेखक अर्थातच कांचनदादा पालकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू सोयरी येतोय. 1 धावेचं योगदान. मी मगाशी म्हणत दुष्काळात 13वा महिना जर म्हणला तर मानसिक दडपण या ठिकाणी पाहायला मिळतं. गोलंदाजी करताना मग तो फिरकी गोलंदाज असू दे, वेगवान गोलंदाज आहे किंवा मध्यम गती मारा करणार गोलंदाज असेल, दिशा टप्पा अतिशय चांगला असावं लागतं. पण दिशा टप्पा मात्र पाहिलं तर दिव्यांशू कडूच्या माध्यमातून मात्र थोडासा हरवला येतो पंचांच्या या ठिकाणी. मात्र आपण डावीकडून डाव्या हाताने यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला फिरकावलाय आणि येतो आणखीन एक वाडिश लॉंगॉनला. येस, फ्री हिटचा वापर केला. हा षटकार साधावा आणि पुन्हा एकदा नो बॉल. येस, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्धशतकाच्या पलीकडे. 50 धावा धावफलकार आल्यात. आता मात्र गोलंदाजीमध्ये कदाचित बदल पाहूया इथे काय केलं जाईल. महागडे षटक दिव्यांशू कडूचं आपण पाहायला मिळालं. ते अर्थात वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस प्रमोद स्पोर्ट्स सोनारी या संघाच्या माध्यमातून. येस, संपाय चेंडू द्यायचा आहे मैदानामध्ये. काय फलंदाजी पाहायला मिळेल तेजस कातकरच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याने एकूण 6 षटकार मारले.
4 सलग षटकार मारले. त्यानंतर पुन्हा एकदा 2 षटकार त्यांनी मारले आणि 37 या वैयक्तिक धावसंख्येवर एक आक्रमक फलंदाज. चला चेंडू द्या मैदानाकडे. तीन चेंडूमध्ये तब्बल 28 धावा खर्च केल्या त्या दिव्यांशू कडूने. किती महागडा गोलंदाज ठरला तुम्हाला पाहायला मिळेल. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी म्हणतो की सरड्यापर्यंत रंग बदलला क्रिकेट. राज्यकर्ते जसा रंग बदलतात तसं क्रिकेटमध्ये रंग नेहमी बदलायला पाहायला मिळतं. कारण 3 चेंडू 28 धावा खर्च केला. किती दडपण असेल ते दिव्यांशू कडू. पुढचे चेंडू कशा प्रकारे फेकतो आपण पाहणार आहोत. डावखरा गुंदाय पुन्हा एकदा एंड बदलतोय पंचांच्या या उजवीकडून डाव्या हाताने. समोर तेजस काटकर 37 या धावसंख्येवर खेळत असताना चेंडूला खाली राहिला. चेंडू हातामध्ये चांगला चेंडू होता. चेंडूला पकडू शकला आणि आपल्या फालुत्रमध्ये चेंडू घेत जातोय तो मिडॉन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धावेचं योगदान मिळेल आणि एका धावेच्या माध्यमातून 38 या धावफलकावर जाऊन पोचला तो तेजस काटकर. 51 धावा धावफलकावर. जबरदस्त फलंदाजी. सुरुवात फार खराब झाली होती कारण संघनायक विजय घाणेकर याकडे बाद झाले होते 0 धावसंख्येवर. पण त्यानंतर मात्र आपण पाहिलं की तेजस काटकरने पूर्ण डावाला आकार दिलाय. मी मगाशी म्हणालो बुडती नौका पलटण्याने नाकावाची गरज आहे. तो नाखवा मात्र या ठिकाणी आला. तो अर्थात तळीकार या संघासाठी. डावकर फंडात समोर आहे फलंदाज सदा पाटील. सदा पाटील डावकर फंडात. डावखरा गोलंदाज आणि डावकर फंडात समोरासमोर यावी. हलकसा चेंडूला खेळला आहे. चेंडू जाईल थर्ड मॅन अर्थातच फाईन लेग क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रशी चेंडू जाऊन चेंडू पकडेल तो पण 2 धावा सहजगत ते मिळाल्या. त्या फलंदाजाला सदा पाटील याने आपल्या 2 धावने खाता उघडले. संघाची धावसंख्या 2 वाढेल. धावपलकर धावांवर पोहोचल्यात. त्या 4 गडी बाद 53 धावा धावपलकर आल्यात. मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिलं होतं 59 धावा धावपलकर आल्या होत्या आणि निश्चितच त्या धावांच्या आसपास हा संघ तळेकर संघ इथे निश्चितच योगदान देण्याचा प्रयत्न येथे करतोय. वळूया आपण मैदानाकडे पुन्हा एकदा सदा पाटीलसाठी. पुढचा चेंडू फुल टॉस. बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला. क्षेत्रशी चेंडू जाण्याचा प्रयत्न करत त्या मात्र शरीराला स्पर्श करत चेंडू इथे आपण पाहायला मिळतं. वाडिश लॉंग अर्थातच लॉंग क्षेत्रामध्ये जिथे क्षेत्रशी चेंडू पण 2 धावा अतिशय चपळ गतीने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. 2 धावांचं योगदान इथे मिळते. षटक देखील महागडे षटक समजलं की आमचे कांचनदादा पालकर सांगतील या षटकात स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक या ठिकाणी अर्थातच दिव्यांशू कडू याने फेकलं. आणि तब्बल 33 धावा एका षटकात 33 धावा या त्यांनी खर्च केल्या आणि त्या माध्यमातून 3 षटकं समाप्त झाली. धावपलकर धावा येऊन पोहोचतात त्या तब्बल 55 धावा धावपलकर आल्या. 3 षटकं म्हणजे प्रति षटकाचा आपण विचार केला 18.33च्या सरासरी धावसंख्या ही धावपलकावर इथे पाहायला मिळाली. थेट प्रक्षेपण 24 लाईव्ह संदेश दादा पाटील यांचं खूप मोठं योगदान. काही वर्षातच जर तुम्ही पाहिलं तर थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून यूट्यूब आणि घर बसल्या टी व्हीच्या माध्यमातून देखील आपण क्रिकेट स्पर्धा पाहण्याचं योगदान त्यांच्यामधून पहिले त्यांचे सहकारी खूप चांगलं योगदान प्रत्येक स्पर्धेमध्ये देण्याचा प्रयत्न करतात. तर 33 धावांचं हे षटक मात्र समाप्त झालं. ते दिव्यांशू कडूचं आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज संदीप पाटील गोलसाठी सज्ज होत आहेत. 55 धावा धावपलकर आल्यात. प्रतिषटक 18.33. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. एका बाजूला सदा पाटील वैयक्तिक खेळते 4 या धावसंख्येवर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 6 षटकारांच्या माध्यमातून तब्बल 38 धावांचं योगदान तेजस काटकर. मैदानामध्ये बॅटची गरज आहे. 12वा खेळाडू या ठिकाणी बॅट घेऊन जाईल. पंचांची परमिशन अर्थात पंचांना विचारूनच आपण मैदानामध्ये जायचं आहे कारण ही मोठी क्रिकेट स्पर्धा किंजल स्पोर्ट्स चषक आणि आदर्श चषक 2025 आपण या ठिकाणी पाहतात. गोलंदाज संदीप पाटील 32 धावा देखील चेसिंग केल्या होत्या संदीप पाटील यांनी. असा हा गोलंदाज आहे. पहिलं षटक वैयक्तिक या ठिकाणी पाहता. चेंडू अर्थातच आपण पाहिलं तर यष्टेशक चेंडू आणण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू मात्र स्वैर म्हणून या ठिकाणी येतोय. स्वैर चेंडू आला की आपल्याला लगेच आठवण होते मायकल होल्डिंग वेस्ट इंडिज संघाचा गोलंदाज ज्याने 13 वर्ष क्रिकेट खेळलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधी त्यांनी चेंडू स्वैर फेकला नाही. ते मायकल होल्डिंग यांची आठवण होते. 1 धावीचं योगदान. संघाची धावसंख्या 56. 4 गडी बाद 56. संदीप पाटील यावेळचा निश्चित तिसऱ्या प्रयत्नाचा झेल
आणि संदीप पाटील यांना मिळालं हे पहिलं यश. पाचवा अर्धा संघ मैदानातून परततोय. 56 या धावसंख्येवर बाद होते फलंदाज तेजस काटकर, जो निर्णायक ठरला होता, ज्याने तब्बल 6 षटकारांच्या माध्यमातून 38ची खेळी केली होती. त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये मात्र संदीप पाटील यशस्वी ठरला. मी मगाशी म्हणालो होतो की संदीप दादा पाटील हे ज्याचं आपण जर वर्णन केलं तर सोनारी गावाचं नाव अखादी देशामंड घेऊन जाणारा हा खेळाडू, आणि ज्याने खरोखर त्यांच्या नावाप्रमाणेची गोलंदाजी तुम्हाला इथे पाहायला मिळाली. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी अर्थातच तेजस काटकर याची जागा घेण्यासाठी येतोय फलंदाज सिद्धू पाटील. आणि कॅमेरामॅन बाम या ठिकाणी अर्थातच थेट प्रक्षेपण इथे यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर षटक क्रमांक 14 संदीप पाटील यांना यश मिळते. पहिला चेंडू मात्र स्वैर घोषित केला होता, पण त्यानंतर चेंडूवर मात्र यश मिळालं. पुन्हा एकदा छोटा रनअप आहे. एक फिरकी गोलंदाज असा मध्यम गती मारा करतोय. यावेळी मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो अर्थातच लॉंग लेग क्षेत्रामध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये शेतेशेत चेंडू येतोय. तो पण 1 धावीचं योगदान इथे मिळेल. 1 धाव संघाला मिळते आणि संघाची धावसंख्या 57. थोडंसं धाव्याला लगाम घालण्याचा प्रयत्न संदीप पाटील यांचा आपण पाहायला मिळाला. समोर मध्ये सदा पाटील आहे. 4 या वैयक्तिक धावसंख्या डावकर फंडाज आहे. उजव्या हाताचा गोलंदाज संदीप पाटील. वळी या मैदानाकडे क्षेत्रक्षमध्ये थोडासा बदल करतायत. फाईन लेगला क्षेत्रक्षक आणला गेलाय. शॉर्ट थर्डमॅन तैनात आहे. एक क्षेत्रक्षक पण पाहतात ज्याला इथून शॉर्ट पॉईंटमधून इथे स्लिप मिडाव क्षेत्रामध्ये घेतला गेलाय. एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिडाव या उद्देशातून संदीप पाटील तयार. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडू चांगला होता. पंचांकडे दाद मागितली ती नॉनस्ट्राईकच्या फलंदाजाने, मात्र पंचांनी अमोल काळी सरांनी सांगितलं हा चेंडू चांगला आहे, कोणती धाव येत नाही, धापलका स्थिर आहे. ते 57. चांगलं षटक इथे निश्चित म्हणता येईल संदीप पाटील यांचं. नवीन पनवेल एन कडून पुढच्या चेंडूसाठी पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र ह्या चेंडूला निश्चितच स्वैरचा इशारा, पंचांच्या माध्यमातून 1 धावीचं योगदान इथे मिळालं. या षटकात तब्बल 2 चेंडू स्वैर फेकले, त्यामुळे 8 चेंडूचं षटक पाहायला मिळेल ते संदीप पाटील यांचं. 1 धाव संघाला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकात 58. 58. 5 फलंदाज गमावल्यानंतर तेजस काटकर जे 38 धावा, हा धावांचं निश्चित योगदान आहे. दरम्यान आत्ता चांगला चेंडू, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही, उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करते आणि याचबरोबर निधाव चेंडूची सांगता होते. ऑन साईडला आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग या ठिकाणी तैनात केले. डीप मिड विकेट आहे. वायडिश लॉंग ऑन आणि एक क्षेत्रक्षक मात्र आपण पाहतात फाईन लेग क्षेत्रामध्ये असताना. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र हुक करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज संदीप पाटील पहा किती वेगवान, निश्चितच इथे झेप घेतात, धावत जातात आणि हवेत हा झेल त्यांनी पकडला, हे योगदान आहे. आणि का संदीप पाटील अखादी देशामंड सोनारी गावाचं नाव घेऊन गेले नाही. मग तुम्ही विशालदादा जितेकर यांचं निश्चित वर्णन केलं होतं, कारण 29 खेळाडू जे तुम्हाला पाहायला मिळेल रायगड जिल्ह्याचे संपूर्ण या ठिकाणी गेलेत. मग उस्मान पटेल आहेत, आकाश तारेकर आहेत, खूप नावं आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी सदा पाटील यांची खेळी मात्र 5व्या चेंडूवर समाप्त झाली, ज्याने 4 धावांचं योगदान दिलं. 6 गडी बाद. आणि नवीन फलंदाज करण काटकर. 4 षटकामध्ये धावा आल्या होत्या, त्या तब्बल जर आपण पाहिलं तर 55 आल्या होत्या. आणि इथे मात्र या षटकात धावा फक्त 3 आले, तर 2 फलंदाज या ठिकाणी गमावले, ते श्री केदारनाथ 11 तळेकार मुरुड संघाने. नवीन फलंदाज मैदानामध्ये करण काटकर. करण काटकर, गोलंदाज संदीप पाटील पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावी चेंडूचा पाठलाग केला, बॅट चेंडू संपर्क आला नाही. अतिशय चांगलं षटक, जरा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे संदीप पाटील यांच्यासाठी, कारण ज्यांनी तो झेल घेतला तुम्ही पाहायला मिळालं की किती अंतर पार केलं. अगदी कपिलदेव निखळ 1983च्या चषकातलं आठवण आपल्याला पाहायला मिळाले. आणि अशा प्रकारे या ठिकाणी त्यांचं चांगलं षटक समजलं. संदीप पाटील फक्त 3 धावा आणि 2 फलंदाज बाद, तरी 2 चेंडू त्यांनी स्वैर फेकले होते, हे योगदान आहे. म्हणजे बॅटच्या आधारे फक्त 1च धाव या ठिकाणी या षटकात आली. 4 षटकं समाप्त झाली, धावा आल्या त्या 58. आणि आता येणारं शेवटचं षटक अतिशय महत्त्वाचं असणार. आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी, कशा प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. हुशारले प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना वैशाली एंड 7 एंटरप्राइजेस प्रमोद स्पोर्ट्स सोनारी हा संघ क्षेत्ररक्षण करतोय, तर श्री केदारनाथ 11 तळेकार मुरुड हा मुरुड तालुक्यातून संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना 58 धावा पकडल्या आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन 58.
नवीन षटक आपण पाहणार आहोत. आदेश कडू शेवटचं षटक हे निर्णायक षटक ज्याला म्हणलं जातं, कारण आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 59 धावा आल्या होत्या. आता या सामन्यामध्ये आतापर्यंत 58 धावा आल्यात. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आदेश कडू गोलंदाज आहे, 5वे षटक घेऊन येतोय. ते प्रमोद स्पोर्ट्स सोनारी या संघाच्या माध्यमातून. आणि दरम्यान पहिला चेंडू या षटकातला. यावेळी मात्र ऑन साईडला चेंडूला खोदायचं, स्वीप करायचं होतं, मात्र डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू स्वैर. 1 धावेचं योगदान. जीवन गावण सर वाघिवी वाडा आणि अमोल काळे सर नवीन पनवेल या ठिकाणी पंचांच्या मध्ये. तिसरे पंच आमचे राजेश चव्हाण सर करण जाऊरण या ठिकाणी थोडेसे विश्रांती घेत आहेत. पुढच्या सामन्यात आपण त्यांना पाहायला मिळत. 1 धावेचे योगदान, 59 धावा धावतील कावर. पुन्हा एकदा मध्यमगती मारा आहे आदेश कडू. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. यावेळी पहा बॅट हवेतून फिरली. अतिशय चांगला चेंडू. दिशा टप्पा चांगला होता. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निदा चेंडूचे पुन्हा सांगता होते. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. आणि समोर फलंदाज आहे तो करण सिद्धू पाटील, जो 2 चेंडूमध्ये त्यांनी आता म्हणते 1 धावेचे योगदान. सिद्धू पाटील पुन्हा एकदा तयार. आदेश कडू आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडूला. क्षेत्ररक्षक यावेळी मिड विकेट मधून मात्र वन बाउंड चेंडू सीमापार होत आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू गेला सीमारेच्या पलीकडे. 4 धावांचं योगदान इथे मिळालं. आणि या 4 धावांच्या मध्येने आजच्या दिवसातला धावांचा उच्चांक ज्याला म्हणलं जाईल, ती धावा धापलकार येऊन पोहोचतात त्या 63. या स्पर्धेमध्ये 8 दिवसाची क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. 90 धावांचा उच्चांक 5 षटकात नोंदवलं गेले. बोरबे संघाने अर्थात 90 धावा या 5 षटकामध्ये धावपलकार नोंदवल्या होत्या. ही संपूर्ण माहिती आमचे कांचनदादा पालकर सरांच्या माध्यमातून. वळी आपण मैदानाकडे. पंचायत डावीकडून उजव्या हाताने. यावे हवेतून खेळलाय चेंडू आपण पाहतात की फायनल क्षेत्रामध्ये जातोय. क्षेत्रीय चेंडू जाऊन चेंडूला पकडतोय. तोपर्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट च्या माध्यमात 2 धावांचं योगदान इथे मिळालं. ते फलंदाजाला 2 धावा मिळतात त्या सिद्धू पाटीलला. सिद्धू पाटील याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 7 आणि संघाची धावसंख्या 65च्या घरामध्ये. 65 धावा धावपलकर आल्यात. येणारे काही चेंडू बाकी आहेत. अतिशय सुंदर खेळपट्टी, सुरेख योगदान, अतिशय सुंदर आयोजन नियोजन हे नेहमी तेजदा मात्र आणि विशालदादा जितेकर यांचं पाहायला मिळतं. दरम्यान हवेत आहे इथे क्षेत्ररक्षक पाहूया झेल घेणार का. झेल घेतला होता पण अगदी सूर्याची किरण कदाचित डोळ्यावर असल्यामुळे चेंडू मात्र या ठिकाणी आपण पाहिलं झेल सुटतोय. आणि फलंदाजाला मिळते जीवदान. सिद्धू पाटीलला 2 धावांचे योगदान इथे जाऊन मिळते. 2 धावा संघाला आणि 67 धावा धापलकावर. 5 गडी बाद 6 गडी बाद 67 धावा धापलकर खेळतं. गोलंदाजाला एक संधी मिळाली होती आदेश कडूला, पण क्षेत्ररक्षक आपण पाहिला होता डीप एक्स्ट्रा कव्हरला जिथे त्यांनी हा झेल मात्र सोडला. आणि फलंदाज सिद्धूला जीवदान मिळेल. सिद्धू जाऊन पोहोचतोय 1 चौकाराच्या मध्येून तब्बल 9 या धावपलकावर. करण काटकर नॉन स्ट्राईकला आहे. दरम्यान बॅट चेंडूचा कोणताही संपर्क आहे उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत. चांगला चेंडू. दिशा टप्पा अतिशय चांगली होती. आणि याच जोरावर खरं तर फिरकी गोलंदाजी, मध्यमगती गोलंदाज आणि वेगवान गोलंदाज यांना योगदान असतं. शेवटचा चेंडू या षटकातला बाकी असेल. या षटकामध्ये इनिंगमधला आदेश कडू पाहूया चौकार षटकार विकेट की निर्धाव. पंचांच्या डावीकडून पुढचा चेंडू आणि या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूवर संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. आणि अशा प्रकारे जसं संदीप पाटील यांची गोलंदाजी केली फक्त 3 धावा ते 2 फलंदाज माघारी परतवलं होतं, त्याच पद्धतीने आदेश कडू यांनी देखील अतिशय चांगली गोलंदाजी शेवटचं षटक निर्णायक टाकलं. आणि त्याने 9 धावा या ठिकाणी खर्च करत अर्थातच एक विकेट देखील मिळाली. तर खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त होते. धापलकर धावा येऊन पोहोचतात त्या 67. 6 गडी बाद 67 धावा धावपलकावर या ठिकाणी आपण पाहायला मिळाल्या. 68 धावांची गरज आहे. ती वैशाली अँड सार्थ एंटरप्राइजेस प्रमोद स्पोर्ट्स सोनारी या संघाला 68 धावा 5 षटकं याचा विचार करता प्रति षटक 13.60 ची सरासरी या ठिकाणी राखावी लागेल. ती वैशाली एंटरप्राइज या संघाला. गोलीचं पृथक्करण जसं आपण पाहिलं की 9 धावा त्यांनी खर्च केल्या. आणि एक चांगली फलंदाजी तेजस काटकरच्या माध्यमातून पाहिले म्हणजे ज्याने 6 षटकारांच्या माध्यमातून 38 धावांची खेळी केली. इतरांची साथ फारशी त्याला मिळाली. प्रशांत ठाकूर यांनी 8 धावांचं योगदान दिलं. आणि गोलंदाजीमध्ये संदीप पाटील आणि आदेश कडू यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. त्याचबरोबर गोलंदाज नयन कडूने देखील 8 धावा खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. तर खेळाचं दुसरं सत्र इथे सुरू होईल. दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहूया रायगड जिल्ह्याचा एक बुलंद आवाज ज्याने ठाणे जिल्ह्यापासून अगदी अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात असे आमचे पळसवा गावाचे एक गुणी समालोचक म्हणून अर्थात आम्ही त्यांना म्हणलं होतं ते दीपक दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकणार आहात. धन्यवाद.
हॅलो. थँक्यू सो मच काका मात्रे ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात पहिल्या सत्रासाठी. 68 धाबा करायच्या आहेत. एक तगडा स्कोर उभा केलाय पहिल्यांदा बॅटिंग करत असताना केदार 11 तळेखार मुरुड या संघानं आणि खास करून तेजस काटकर. 4 लगातार षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. 6 षटकारांनी 38 धावा ठोकल्या तेजस काटकरनं आणि त्याच फलंदाजीच्या जोरावर एक चांगली टोटल पाहायला मिळाले. परंतु स्कोरिंग ग्राउंड आहे. जरी 68 धाबा 67 धाबा झाल्या असतील तरी सुद्धा या यशानं हुरळून न जाता या धाबा कशा डिफेंड करता येतील हे मात्र पाहावं लागेल. दुरून येणारा संघ केदारनाथ 11 तळेकर मुरुडला. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना संदीप पाटील मोठे नाव रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील. गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल तेजस. पहिलाच बॉल यावेळेस मात्र चांगलं इम्प्रुव्हायझिंग केलंय. चांगला एक्झिक्यूट केला होता फटका. फाईन लेग कडे वळवलाय. पहिलाच बॉलवर चौकारांना धावसंख्येचा श्री गणेशा. खातं उघडलं जात आहे ते पप्पू कडून. संदीप पाटील मोठं नाव. हा पहा फक्त ग्लान्स केला होता. चौकारानं मात्र अकाउंट ओपन झालंय. एक 68 धावांचं चेस करायचं आणि पप्पूला मात्र मैदानामध्ये एक लॉंग इनिंग साकारावी लागेल. शॉर्ट बॉल होता. पुलचा फटका. इनफिल्ड मध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळं जास्त काही हाताला लागणार नाहीये. पहिलं पॉवर प्लेचं षटक 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आल्यात. बाकी सगळे फिल्डर आतमध्ये आहेत. तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळखला जातो पप्पू. ओ स्ट्रेट टू द मिड ऑन. व्हॉट अ कॅच. बिग विकेट बिग ब्लो. सगळ्यात मोठा मासा गळाला लागलाय आणि याचं सगळं श्रेय मी तर म्हणेन या क्षेत्ररक्षकाला द्यावं लागेल. अप्रतिम कॅच घेतलाय करण काटकरनं त्या ठिकाणी मिडॉनला आणि सगळ्यात मोठ्या फलंदाजाला मात्र दाखवलाय तंबूचा रस्ता. पाहूया रिप्ले मधून पुन्हा एकदा हा झेल. हा पहा मिडॉनला चांगला स्ट्रोक होता. व्हॉट अ कॅच. अप्रतिम जमिनी लगत डाईव्ह लगावत मात्र करण काटकरनं मात्र कमाल केले. हा झेल नाही कॅच नाही तर कदाचित ही मॅच येऊ शकते अशा फलंदाजाला मात्र बाद केले तळेकर मुरुडनं. मोठा दणका बसलाय. 4 या धावसंख्येवर पप्पू परतलाय आणि आता पप्पू विना लढावं लागेल ते प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीमला. चान्स जरूर होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. आल्या दिनेश कडून लोअर फुल टॉस बॉल मिडॉनच्या वरतून उचलला होता. खरं तर संधी जरूर होती परंतु बॉल निघून गेला सीमा पार. चांगला स्ट्रोक. सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा उठवत असताना पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये बिनधास्तपणे खेळता येतं. कधी कधी मिस टायमिंग झालेले स्ट्रोक सुद्धा वॅकेंट एरियामध्ये पडतात. हा एक फायदा पहिल्या 2 षटकांसाठी नेहमीच फलंदाजांना असतोच. 8 धावा धावफलकावर. स्वीप केलाय. लाजवाब फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं दिनेश कडूच्या पॅटमधून येतोय. यावेळेस आणखीन एक चौकार. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वेगानं पुढे आला होता. इकडे मात्र थोडासा चान्स जरूर होता. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 13 नाव. 13 धावा धाव फलकावर पहिल्या षटकाच्या अखेरीस. 68चा चेस करतोय सध्याच्या घडीला वैशाली आणि सार्थ एंटरप्राइजेस प्रमोद स्पोर्ट्स सोनारी उरण तालुक्यामधील संघ. दुसऱ्या बाजूला केदारनाथ 11 तळेखार मुरुड तालुक्यामधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तेजस काटकरनं 13 धावा मोजल्यात परंतु संदीप पाटीलची विकेट फार निर्णायक होती आणि ती मात्र मिळवले करण काटकरच्या भन्नाट झेल नंतर. परंतु ते प्रेशर मात्र
बनू दिलं नाहीये दिनेश कडून आल्यापासून दोन चौकाराच्या सहाय्यानं मात्र स्कोर कार्ड हलता ठेवलाय आणि फार गरजेचं आहे. विकेट्सपेक्षा तुम्ही धावफलक किती हलता ठेवताय त्याला महत्व जास्त असतं, तरच या धावा चेस होऊ शकतात. कारण 14च्या सरासरीनं पुढे जायचंय. पहिल्या षटकामध्ये 13 आल्यात, 13-14 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये कराव्या लागतील. थोडीशी आखणी करावी लागेल, थोडंसं स्ट्रॅटेजिकल जावं लागेल सोनारी संघाला. पहिल्या पाऊलपेच्या षटकांमध्ये किती धावा हव्यात, शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा राहिल्या तर आपण काढू शकतो. ओ प्लेड ऑन झाला इकडे, फलंदाज बाद होईल, दुर्दैव म्हणावं लागेल. इकडे मात्र आणखीन एक धक्का बसेल. वैशाली सार्थ एंटरप्राइजेस प्रमोद स्पोर्ट्स सोनारी संघाला हा दुसरा धक्का लागलाय फलंदाज दिनेश कडूच्या स्वरूपात. तेवीस बॉल मध्ये 55 अजूनही करायच्या आहेत. ओ इकडे एक आणखीन एक फलंदाज मात्र परतीच्या प्रवासाला. विजय घाणेकर यांनी आणखीन एक सफलता मात्र प्राप्त करून दिले. लगातारचा हा दुसरा हादरा आल्या पावली माघारी फिरावं लागेल तेजस कडू. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. ऑन अ हॅट्रिक नाव विजय घाणेकर. विजय घाणेकर सरपंच साहेब ऑन हॅट्रिक नाव. तळेखार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच म्हणून काम पाहतात आणि इकडे मैदानामध्ये विकेट घेण्याचं काम पाहतात विजय घाणेकर. मुरुड तालुक्यामधील एक मोठी ग्रामपंचायत तळेखार आणि त्या ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक. ऑन हॅट्रिक. चेंज ऑफ पेस, बॉल हवेत आहे. कल्पना चांगली होती विजय घाणेकर यांची, थोडासा धीम्या गतीनं टाकला होता परंतु अगदी वॅकंट एरियामध्ये कव्हर्सला मात्र हा चेंडू चाललाय. 4 धावा करता आदेशच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार.
फ्रेनॉटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त झाले, परंतु हे षटक मात्र भन्नाट राहिले तळेकर मुरुडसाठी. विजय घाणेकर पुन्हा एकदा आडवा पॅटर्न ऑन साइडला, टायमिंग प्रॉपर आहे, भिरकावून दिला मिड विकेटच्या वरतून. इकडे थोडा रूम दिला होता, थोडासा शॉट होता विजय घाणेकर यांचा चेंडू आणि बॉलला पाठवले ते सरळ सीमा पार. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा आपण पाहूया किती लागल्यात. 23 धावा. 23 लॉस ऑफ 4 विकेट. 18 बॉल 45 धावांची गरज आहे. 15ची सरासरी सोनारीसाठी. हलकीशी अपील, डॉट बॉल. सुरेख फटका यावेळेस मात्र कव्हर स्पॉन्टिनाच्या दिशेनं. वाडे शॉट, कमाल टायमिंग, बॉल सीमा पार 4. अडुसष्ट धावांचा चेस करायचा आहे. 16 बॉल मध्ये अजूनही 41 धावांची गरज आहे. तेजस काटकर. ओ या वेळचा चेंडू निघून गेलाय, तो सरळ फाईन लेगला, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन लावलंय आणि त्याचमुळे ही चांगली संकल्पना मित्र म्हणेन. टेप बॉल आहे, जास्त बळतो व्हाईट बॉल आलाय आणि त्याचमुळे कधी कधी लॉंग स्टॉप फाईन लेगला बाउंड्री जाण्याची शक्यता असते आणि त्याचाच खरं तर विचार करून तेजसनं क्षेत्ररक्षक तैनात केलाय. वाईड +1 अशा 2 धावा व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये प्राप्त होताना दिसतील. स्कोरवर 29 धावा, अजूनही 39 करायच्या आहेत 16 बॉल मध्ये. सामना दोलायमान स्थितीमध्ये, अजूनही बॅलन्स आहे मॅच. सोनारी संघ हरणाऱ्यांपैकी नाहीये, हार मांडणाऱ्यांपैकी नाहीये, संघर्ष करत राहील आणि ते शिकवले आजपर्यंत संदीप पाटील यांनी या टीमला. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहा लेग ब्रेक होता. नॅचरल करताना आउटस्विंग झाला हा चेंडू आणि स्टान्स आपण पाहिला ना फलंदाजाचा, तर लेग स्टंपवर होता, थोडासा बाहेर उभा होता. ओ हा चेंडू जाऊन सरळ शरीराचा वेध घेतला गेला. इकडे रन तर कंप्लीट झाले. लेग बायचा इशारा येईल. अंपायर जीवन कावंड सर त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या समवेत दी लेजंड अमोल काळे सर आणि तिसरे पंच शैलेश चव्हाण सर. उरणचा करंट. इकडे उरणचा संघ सोनारी मैदानामध्ये खेळतोय. 14 बॉल मध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. तेजस काटकर पहिल्यांदा बॅटिंग छान केली. महत्वाची विकेट सुद्धा या मॅच मध्ये घेतले तेजस काटकरनं. ओव्हर द स्टम्प्स नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे ऑन साइडला, परंतु मनावर तितकं टायमिंग जुळलेलं नाहीये. झेल टिपलाय त्या ठिकाणी सर्वेशनं आणि फलंदाज होईल बाद. बिग विकेट, 5वा धक्का. वैशाली आणि सार्थ एंटरप्राइजेस
प्रमोद स्पोर्ट्स सोनारी संघ निम्मा संघ गारज झालाय. अर्धी सेना माघारी फिरले रणांगणामधून. आता मात्र अर्ध्या सेनेला मात्र लढावा लागेल हा सामना. टेप बॉलवर बऱ्याच वेळेला या गोष्टी घडतात. फुल टॉस वर मात्र टाइम करता आला नाहीये. विकेट मिळाली तेजस काटकरला ही दुसरी. शेवटचे 13 बॉल 38 धावांची गरज आहे. तेरा चेंडू आणि 38 धाबा. अजूनही या मॅच मध्ये मात्र या बनवू शकतात धाबा, असं नाहीये. स्कोरिंग ग्राउंड आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये टॉप ऑर्डर बॅटर आउट झालेत आणि हेच दुःख असेल सोनारी संघाचं. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावर सत्यम तांडेल. सत्यम तांडेल, प्रणित कडू. ओ चांगला चेंडू, लेंथ बॉल, गुडले स्पॉटवर पडल्यानंतर अगदी उसळी घेतली. पाहूया कशा पद्धतीने टेकआउट झाला हा चेंडू. पहा, ओ कमाल उसळला होता. परफेक्ट लेंथ बॉल. टिपिकली लेंथ बॉल पाहायला मिळाला. स्विंग होत असताना हलकासा आउट स्विंग पाहायला मिळाला. डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सोनारी टीम 5 गडी बाद 30. येणारे 12 चेंडू 38 धावांची आवश्यकता. 12 बॉल 38. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर खुल्या गटामध्ये तब्बल 32 संघ खेळले. त्या 32 संघामध्ये खुल्या गटामध्ये ज्या ट्रॉफीज आहेत, ज्या मला बीडी शेठ पाटील साहेब विचुंबे, संदीपजी वाघमारे साहेब विचुंबे यांच्या माध्यमातून मात्र आम्हाला पुरस्कृत केल्या गेल्यात, त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. आणि ग्रामीणला जवळजवळ 8 64 संघ खेळले. आणि सगळ्या ज्या ट्रॉफीज ग्रामीणच्या आपण बघताय ना, त्या पार्थ शेठ पाटील नाभा त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. 2 ओव्हर्स मध्ये 38 धावा करायच्या आहेत. क्लीन बोल्ड. दांडी गुल आतमध्ये घुसलाय चेंडू, सरळ स्टंपात जाऊन आदळलाय. अजय वागिलकरला मात्र मिळाली ही सफलता. पाहूया पुन्हा एकदा अजयचा हा चेंडू. पहा आतमध्ये आला. इकडे मात्र स्टाईल सुद्धा अनोखी आहे. बुमरा स्टाईल बॉलिंग पाहायला मिळाली. अजय वागिलकर पहिल्याच बॉलवर मात्र यश संपादित केले. 11 बॉल 38. सामन्यामध्ये पकड निर्माण केले मित्र म्हणेन. तळेखार बुरुड संघाने बराच दूरवरचा प्रवास करत हा संघ इथपर्यंत पोहोचला. आमच्या सगळ्या मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत सामनावीर, त्या कशिश ट्रान्सपोर्टचे ओनर अमरशेठ पदाजी मात्रे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्यात, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. अजय वागिलकर पुन्हा एकदा हो पाठीमागे वळून खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. थोडंसं आता मात्र कठीण होत चाललंय सोनारी टीमसाठी. ओपन गटासाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सायकल असेल, स्पोर्ट्स सायकल, जी आम्हाला रोहन शेठ लबडे खानावळेचे युवा उद्योजक ज्यांच्या माध्यमातून ओपन गटासाठी स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केली गेले, त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. याचा चेंडू जास्त काही हाताला लागणार नाहीये. सिंगलनं फारसं काही बिघडणार सुद्धा नाहीये तळेकर मुरुडचं. ग्रामीण मध्ये ए आणि बी गटासाठी सुहास शेठ गोंधळी साहेब बामणडोंगरी, सी आणि डी गटासाठी सुद्धा जी स्पोर्ट्स सायकल आहे ती सुहास शेठ गोंधळी साहेब बामणडोंगरी यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत केले. आणि ई आणि एफ गटासाठी रुपेश शेठ भोईर साहेब कोळवाडी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. स्ट्रोक यावेळेस मात्र लॉंग ऑफ कडे जात असताना सिंगल मिळेल. आणि मालिकावीर जी स्पोर्ट्स बाईक असेल ती महेशजी कडू सोनारी यांच्या माध्यमातून, आणि त्याचप्रमाणे मंगेशजी वाकडीकर शिरडोन ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेले, त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. एक चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून सरळ ट्रॉफी हिट केले 6 धावन करता. षटकार.
सहा बॉल आणि 31 धावांची गरज आहे. चार बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. लेग बाईटचा चौकार येतोय परंतु फारसा काही फरक पडणार नाहीये. संपूर्णपणे एकतर्फी लढत आपल्याला पाहायला मिळते. मॅच मध्ये काही राहिलेलं नाहीये. सुरुवातीला थोडासा बेजबाबदारपणा नडला होता प्रमुख फलंदाजांचा. संदीप पाटील यांचा झेल तर भन्नाट घेतला होता परंतु त्यानंतर थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला हवी होती प्रशांत दिनेश तेजस यांनी आणि ती जबाबदारी घेतली असती तर या मैदानावर धावांचा चेस करणं फार मोठी गोष्ट नाहीये. इकडे धावा होतात परंतु हा सामना मात्र मोठ्या फरकानं जिंकलाय तो केदारनाथ 11 तळेखार मुरुड या संघानं. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफी मधला पहिला विजय नोंदवत असताना अभिनंदन तळेकर मुरुड टीम. हार्ड लक सोनारी. टॉस साठी लगेच या तळेकर मुरुड. दुसऱ्या फेरीतील लढत तुम्हाला लगेच खेळायची आहे दापोलीच्या विरोधामध्ये. तर टॉस केला जाईल. एका बाजूला दापोली संघ दुसऱ्या बाजूला तळेकार मुरुड.
10 बॉलमध्ये 38 धावांचं योगदान आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा 2 विकेट. ऑलराऊंडर तेजस काटकर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्कारानं मात्र सन्मानित केलं जाईल तेजस काटकरला. लगातार 4 षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून पाहिले आपण. 6 षटकारांचा खेळ सादर केला तेजसनं आणि महेश दांडेल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांना दिली जाते. सिक्सर सुप्रीमोजी ही बॅक. थँक्यू केतनजी सेठ. आणि आता टॉस करूया आपण दापोली विरुद्ध तळेखार मुरुड. महेशजी तांडेल यांच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस. 4 ओव्हरचा सामना असेल. टेप बॉलचा वापर केला जाणार नाही या मॅचसाठी, याची नोंद घ्या. तळेकर संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपल्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. तर 4 ओव्हरची मॅच आहे.